चैतन्य आगे घेतो घेतो. अच्छा इथे ब्लॉग झालाय का? हो. वा वा. तसं ते नाही काढतो, फोटो पण काढतो. नॉर्मल येणार नाही. हा ठीक आहे राहिलं नम्या काय करतेस? मी माझ्या मैत्रिणीची हळद बनवते. हो शाणी, तुझी तीच मैत्रीण शूट करतेय तुला. वा ज्ञानदा माझा ब्लॉग करते कारण की आई आणि आम्ही कॅप्चर कशी होणार बरोबर बरोबर. म्हणून मग ज्ञानदाला कामाला राहिलो ती बसली आहे ना त्याची. टेस्ट म्हटलं रुईच्या लागतील ना आता. और उजलना चाहिए. हो उजड़नी चाहिए बरोबर. उजाड़ दो. तुम हमारे भावनाओं को समझो. माय गुडनेस. हो नम्या पहाटे 3:30ला येऊन तुझं काय एक सरप्राईज दिलेलं आहे आम्हाला. मध्यरात्री, पहाटच मध्यरात्री. नसतेच ती खरं. ठीक आहे मध्यरात्री. आणि जे काही इथल्या लोकांना हलवलंय सगळ्यांना तू त्या गोष्टीला हे आहे तुझं धाडसाचं कौतुकच आहे. नेहमीच असतं. कुठून आली? कल्याणवरून आलीस तू? गोरेगाव. काय म्हणजे हे कुठून जमलं तुला? ये हमारा प्यार है आपके लिए. कसा प्रवास केला? नाही कोणीतरी सोडलाय ना मला. हे बघ हा असं करतो मग. म्हणून आमचं भांडण होतं. तुमची भांडणं तर पॉप्युलर झाली की. ओला करून आले मी एवढ्या लांबनं ट्रॅफिक मधनं. कळलं त्या एवढे मोठे मोठे ट्रक टेम्पो होते. तिकडचा रस्ता मला माहित नाही पुण्याचा. त्याचं काय ना तुला पुण्याचा रस्ता तुला माहित नाही. पुण्यात राहावं ना मग. एकदम ते मीनाक्षी ते गोड भरवायला मिठाई आणायची होती का त्यांना गोड भरवायला लागेल ना. हळद आणायला लागेल. ये मी तुला बांधली आहे. हे थांब ना, हे शूट करायला पाहिजे ना कुठेतरी. ये अरे श्रद्धा बांधते मी मंडळ आहे. साईड हॅलो कुठे नाही लूज झालं. ओके ओके. हे फूल लावलंय का? भारी लावलंय. अरे आमचे दादी हळद वाटते. नाही ना मॅम. हा खूप वर वेली बाबा बघा. नाही मग ही बरोबर इथे वरती असं पण दोघांनी बसायचं असतं आणि लावणाऱ्यांना सांगा. नाही चुकीची.
दूध दूध अजिंक्य तर गेल्या 2 वर्षापूर्वी मी एका व्यक्तीला भेटलेले, त्यानंतर आज भेटतीये मैत्रिणीच्या, खास आमच्या मैत्रिणीच्या लग्नाला. ऍक्च्युली आम्ही खूप वर्षांनी आपण खूप म्हणजे 1-1.5 वर्षानंतर भेटतोय, पण आम्ही आहोत असेच आहोत. तब्येत, वागणं, आमची फालतूगिरी. आणि हे दोघं नवरा बायको इथे बसले. इथे ना सर ओरडा आणि जोरात. ओरडा तुम्ही. फायनली आमची नवरीबाई रेडी झालेली आहे. ते होईल सेटल बिकॉज ते फ्रेश करून ये छान ये रिसेप्शनला आणि थांब शेवटपर्यंत. माझा ऍक्च्युली जास्त शूट होता. सो आमची नवरीबाई रेडी झालेली आहे. येस कसं वाटते ज्ञानादा? एक नोट घालायची राहील. मस्त, खूप सुंदर. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी मला आहेत इथे माझ्यासोबत आणि मला मदत करायला. नव्याने मला नेल्स लावून दिले आहेत. पण छान दिसत आहे, सूट करत आहे तुझ्या याला. येस. नव्या आमची नेल एक्सपर्ट आहे आणि तिने मला नेल्स लावून दिले. आय एम हॅपी. छान. हां. सो फायनली मी सुद्धा छान रेडी झाली आहे. आता मी चालली खाली आणि ज्ञानदाची विधी चालली आहे. ते झाल्यावरती दुसरा लूक करायला ती खाली येणार, वरती येणार आणि ती परत रेडी होऊन खाली येणार. सो तेव्हा मी तुम्हाला दाखवणार, कारण की आता खूप काम आहेत, खूप बिझी आहे. स्टे ट्यून्ड. लक्षात ठेवा, सांगितलं लक्षात ठेवा. त्यांना काय बोलायची गरज नाही. तू खरंच छान दिसतेस. नवरदेवाची आई वहा किती सुंदर दिसते आज, काय विचारूच नका. तुम्ही फेमस झालात बाय द वे. मुलाच्या उठणंच ना? हा, उठण्याच्या दिवशी तुम्ही नाचलात, फुल रील फेमस. तुला पाहिजे पाणी? पाणी हवंय का? आहे, भाऊजींनी दिलं ताईला. भाऊजी कसं वाटतंय तुम्हाला आज? टॉप ऑफ द वर्ल्ड. टॉप ऑफ भाऊजी इज लुकिंग क्यूट. आणि ताई तुला ह्याला पण बोला सुंदर उठून आहे. ही बघा सुंदरी 1, इकडे आहे सुंदरी 2. सुंदरी 3 नाही सुंदरी 1 ॲक्च्युली. नम्रता अँड नम्रता. नम्रता. सो विधी चालले आहेत आणि आम्ही इथे बसलोय गेस्ट सारखे. काम काहीच नाही आहे ना अटेन्शन. तिला काही लागलं वगैरे तर आम्ही जातो, म्हणून आम्ही तिच्या एक्झॅक्टली बघितलं बसलो. तिच्या पाठीशी आहोत आम्ही. तिच्या पाठीशी आहोत आम्ही. हां. खंबीरपणे. इथे सुनमुख चालला आहे. एकच आहे ना.
आपण रूम मध्ये नाही जायचं का तिच्याकडे? कशाला हळू बोल जरा. कशाला अगं मैत्रिणीचं लग्न, इज्जत राख जरा आपली. सासूने काहीतरी दिलेलं आहे. सासूने काहीतरी दिलंय ज्ञानदाला. गिफ्ट दिले. गिफ्ट सुनीचं मुख बघ. मिळेना झालंय. तर आमच्या ज्ञानदाच्या लग्नाला या ठिकाणी जमले आहेत आम्ही सेलिब्रिटी. तर अश्विनीताई आणि आम्ही, तुम्हाला माहितीच एक मालिका गेलेली, त्यानंतर आज घरी. आमच्याबरोबर पण आम्ही दोघं नवरा बायको आहे. मी काकू आहे. ओके. ज्ञानदाची काकू ही ती ह्यांची नाही, काकाची बायको. पाठ लग्नामधला असतो ते म्हणजे रुखवत, जे आम्ही पाहिलं नाही आता आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि ते खूप सुंदर आहे. आधी खूपच सुंदर आहे. हे आमचे ब्राईड अँड ग्रूम आहे. फक्त इथल्या ग्रूमला दाढी मिसिंग आहे. तुला छान दाढी आहे. पण हा इतकेच cute आहेत लग्नाच्या आमचे. आधीचा फोटो आहे का? हा. 2 वर्ष आधीचा. फक्त आमचे पण ब्राईड अँड ग्रूम एवढेच क्यूट आहेत. वाव. सगळं मला खावंसं वाटतंय. हे नानाला घेऊन जाणार घरी. आपण तिथेच खाऊ. आपल्याला मिळेल हे सगळं. सो ब्युटिफुल. नाईस ना. हे बघा ज्ञानदा आणि हर्षद उभे आहेत. मंगळाष्टका चालू आहे. हे सप्तपदी, हे हळदीचा कार्यक्रम, आणि बायका तिच्यासाठी हळद कुटतायत, तांदूळ, काय बरंच काय काय चाललंय. पाखडतायत. हा. आणि हे बघा किती सुंदर धान्याला छान लक्ष्मीचे तांदळे लावल्यासारखं केलं. संसार तर पहा. Oh my God. हे कसलं भारी आहे बघ. हे बघ ना ओव्हन. अरे चहाचा कप ही सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. चहाचा कप असणं ही सगळ्यात गरजेची आणि सुंदर गोष्ट आहे. नाहीच नाही. जी सर्व मंडळी आहे त्यांना विनंती आहे, करवली सोबत सर्वांनी आपण खाली येऊया, नाहीतर कोणाला ए लग्नाची बोलणी व पोह्याचा कार्यक्रम, पण पोहे नाहीये, केळी दिली. जे आपण जे लोक अगं पण बघ ना, हे काय दिसतं तुम्हाला? कमेंट करून सांगा हे काय आहे. ज्ञानदाला बोलू आपण. तू केळी घेऊन गेलेली हर्षदला. आणि ही ज्ञान ऍक्च्युली बरोबर आहे. फक्त ते चहाचे कप तिकडे राहिले. चकल्या तिला आवडतं, सगळं दिलेलं आहे. हे ती घेऊन येईल, आपणच खायचं. आपणच खायचंय. ज्ञानदा हे सगळं घेऊन पटकन मुंबईच्या घरी ये, म्हणजे मग आपण सगळे मिळून खाऊया. कसं करूया. येस. हे बघा ज्ञानदाचं रुखवत. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेवरं स्थिरकर्मयौषा सारे राष्ट्र तुरीन है.
नर्य प्रजां मे गोपाया प्रवक्तवाय धीमहि यातां निश्चमानां च अमृते सत्ये प्रतिष्ठितां दम्पत्योः अभिच्छिन्नः प्रीतिरस्तु। फायनली ज्ञानदाचं लग्न आई यांनी स्टेजवरती यायचं आहे, मुलीच्या आई बाबा यांनी स्टेजवरती यायचं आहे. कसं वाटतंय? खूप भारी. आज फायनली तुझं लग्न झालंय. वी आर वन सोल नाव. अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः कीलाय नमः जनार्दनाय नमः इंद्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः. गणपतीचे स्मरण वर्ण पूजनं च करिष्ये. युवती हातोरा गणपती बाप्पाला प्रार्थना करा. गणानां त्वा शौनको वृक्षमणो गणपतिर्जगते गणपतेः स्मरणे विनियोगः. ओम गणानां त्वा गणपती भवामहे कविं कवीनां. 8 वर्षाच्या प्रेमात आम्ही दोघे खूप होतो मग्न. 8 वर्षाच्या प्रेमात आम्ही दोघे खूप होतो मग्न. ज्ञानदाचं नाव घेतो. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असू दे हर्षद आणि ज्ञानदाला त्या दिवशी ज्या दिवशी आहे आमच्या दोघांचंही लग्न. पानभर आहे, जरा पेशन्स ठेवून ऐका. एका शॉर्ट फिल्मच्या शूटला भेटलो होतो आम्ही. तेव्हा अजिबात माहित नव्हतं हेच होणार आहेत माझे स्वामी. त्याने हातात धरलेला कॅमेरा, मी केलेली अभिनयाची निवड, कामात पुरते गुंतून गेलो, एकमेकांना भेटायला नव्हती सवड. फोन, व्हॉट्सअप, व्हिडिओ कॉल्सने जरा सोपं केलं सगळं. आता तुझ्या बॅकअप नंतरचा वेळ, हेच होतं दोघांचंही मागणं. काम करत राहिलो, एकमेकांना समजून घेतलं. कसं कधी कळलंच नाही, पण हे लॉंग डिस्टन्स प्रेम फुलत गेलं. तो होता पुण्यात, मी होते मुंबईत. मला आठवण यायला लागली. त्या आठवणीनेच बहुतेक प्रेमाची गाठ अजून घट्ट झाली. सतत सांगत राहिलो एकमेकांना, कामावर फोकस कर, योग्य वेळ आल्यावर होणारच आहोत आपण एकमेकांचे वधूवर. आता कळतंय त्यावेळी एकमेकांना केलेला सपोर्टच महत्वाचा होता. डोळे भरून येतात ते सगळं मागे वळून बघता बघता. आता त्याच्या कॅमेरा, लेन्स, लाईट्स आणि फोकसला मी सुद्धा समजून घेतलंय. माझ्या आयुष्यातल्या अभिनयाच्या रसांना त्यानेही आपलंसं केलंय. आज लग्न झालंय आमचं. इथून पुढे आमच्या प्रेमात होत राहील सदैव वाढ. हर्षदरावांचं नाव घेते. माझं पूर्ण नाव नीट ऐका, ज्ञानदा हर्षद गायकवाड. खूपच छान नाव घेतले ज्ञानदानी. केवढी मेहनत केली बघितलं त्यांनी. पानभर नाव, पानभर नाव. आणि ऍक्च्युली ना ह्यातला आम्ही चौथीवर, आम्हाला चौथींना ह्याची सगळ्या प्रवासाची पूर्णपणे जाणीव. त्यामुळे जास्त कौतुक वाटतंय त्या दोघांचं. पेशन्स लेवल खूपच हाय त्यांनी दाखवलेली आहे. आणि फायनली आज एकत्र आले. एवढी वर्ष, एवढ्या चर्चा, एवढं सगळं, आणि आज फायनली तो दिवस आम्ही वर जेवायला आलोय. खाली खूप गर्दी होती तर म्हटलं आम्ही पेटपूजा करून घेऊ. सो जेवायला आज स्पेशल आहे छोल्याची भाजी, श्रीखंड, कोशिंबीर, बटाटा वडा, पुरी, हे पापड, लिंबू, मसाले भात. आणि ताई ह्याला काय बोलतात? काय घ्यायचं बाबा, इसको क्या बोलते? एक मिनिट.
एक मिनिट काय अरे बाबा कशाला जाऊ दे ना बघ विचारायला झालं लिहिलं असेल ना खाली काय किती कष्ट ना बघितलं केवढे कष्ट करतात तो बघायला गेला की तिकडे काय आहे त्या रेसिपी काहीतरी बोलतात त्याला मला लक्षात नाही बाप आला आला त्याच्याचकडनं आहे का व्हेज मराठा व्हेज मराठा न्यू काहीतरी ठीक आहे पण जेवण खूप छान आहे आणि आम्ही आता एन्जॉय करतो काही भूक लागली मी आईस्क्रीम खायला थांबलोय हा ब्लॉग आहे येस ज्ञानदाचा लग्नाचा ब्लॉग आहे सो या सगळ्या सुंदर पर्याय ज्ञानाला सोडून सगळ्या तुम्हाला दिसतात तिचं लग्न आहे तिथे म्हणून आम्ही एन्जॉय करतो अगदीच जेवण झालं आता आपण आईस्क्रीम खाल्ली सो या ब्लॉगमध्ये मगाशी नव्हत्या म्हणून मग इंट्रोड्यूस करून तुम्हाला गरज नाही आहे तशी पण माझ्या ब्लॉगमध्ये गरज आहे सो येस आज आम्ही खूप मजा केली आणि फायनली ज्ञानद आणि हर्षदचं लग्न झालंय मुंबईत आपण राहून एकत्र शूट जवळजवळ करतो पण भेटत नाही कारण काय तर मला ब्लॉग बघा नक्की आम्ही तर खूप वर्षांनी अशा तर आता आम्ही निघालोय परत घरी मुंबईला जायला हाय आणि बाबा आमचे ड्राईव्ह करतात सो लग्न झालंय छान पार पडले पोटभर छान जेवलोय मज्जा केली आता आम्ही घरी जाऊन सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल आणि मला जितकं जमलं तेवढं मी शूट केलेलं आहे आम्ही त्या लग्नात खूप मजा केली बाकी भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय